गुड मॉर्निंग गाइस. सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही निघालो आता खाटू श्यामला. अंकल कितना टाइम लगेगा जाने के लिए? 2 तास लागणार आहेत. तर आता जाऊ डायरेक्ट तिकडेच आणि मग ब्लॉग चालू करू. तर 2 तासांनी आम्ही पोहोचलोय आता खाटू श्याम मंदिराजवळ. इकडनं थोडं वॉकिंग वरच मंदिर आहे. जाऊया लवकर. भरपूर ऊन आहे इकडे. राजस्थान आहे तर ऊन तर असणारच. जेव्हा मी पहिल्यांदा बघितलेली रील, मला कधी आलेली माहिती आहे, मागच्या ऑक्टोबर मध्ये रील आलेली. हा, माझ्या फील्डला ना मागच्या ऑक्टोबर मध्ये येत होती. मी बोललो कुठलं मंदिर आहे काय माहिती नाही. हा, श्याम म्हणजे मला वाटलं की कृष्णाचं मंदिर असेल. त्यानंतर मग मला स्टोरी यायला लागली त्याची. इंस्टाला नुसते हेच रील येत होते. मी बोललो कुठे मंदिर ते पण नाही माहिती. नंतर कळालं, नंतर स्टोरी बघितली. नंतर आम्ही प्लॅन केला. कधी केला? मे मध्ये प्लॅन केला की मे मध्ये येऊ, पण ते पाकिस्तानने अटॅक केला त्यामुळे ते कॅन्सल झालं. त्यानंतर आम्ही सप्टेंबरच्या स्टार्टिंगला प्लॅन केला, पण ते पण फ्लड वगैरे त्यामुळे सगळं कॅन्सल झालं. मग आता ऑक्टोबर मध्ये आम्ही आलोय. हा, कॅन्सल होत होतं पण राहिलं. आता आलोय तर दाखवतो तुम्हाला. आता तुम्ही बघा काय काय इकडे. आणि स्टोरी माहिती नसेल तर स्टोरी बघा इंस्टाला. खूप ठिकाणी असं तुम्ही टाकला खाटू श्याम स्टोरी तर येईल. भाई इधर से कितना दूर है? भाई 400 मीटर. 400 मीटर. आता एवढा दिवस नव्हतं आलो. मला वाटतं बायच्या बर्थडेलाच बायला बोलवलेलं असं वाटतं मला. खूप ऊन आहे इकडे. असं वाटतं काळा झालं. व्हिडिओ मध्ये पण काळा येतो. मीच का काळा येतोय? तू गोरी येते. मी गोरी आहे. असं वाटतंय कधी पोचतोय. झेंडा तर घेतलाय मी. अरे वा, माझ्यापेक्षा मोठा झेंडा काकांनी घेतलाय. ही जी गर्दी बघता ना तुम्ही, ही गर्दी आता काहीच नाही. आता आतमध्ये जाऊन तुम्ही बघाल की किती गर्दी असते इथे. जेव्हा पहिली रील बघितलेली आम्ही खाटू श्यामची, आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही इथे येऊ म्हणून. म्हणजे असं वाटलं की हा कोणतं मंदिर असेल. काहीतरी गेलो तर गेलो आयुष्यात. आम्हाला काय आयडियाच नव्हते. भावाने रील दाखवले. आम्ही विचार मी केला रील बघितली, मी सगळ्यांना पाठवली. जेव्हा मला यायची तिथे यायची, ही रील शेअर नाही केली तर तुमचं वाईट होईल. मी थोडा कसा घाबरतो ना आपण. चालू केले आम्ही ते पण सगळ्यांना पाठवायचो. मग काय जायचा प्लॅन झाला आमचा. आता ती वेळ आली आमची. आपलं 7 जण आहे. आपण 7 टोटल 7 जण आहे आम्ही. आणि आता गेट पण जवळ येतो. त्यामुळे तुम्हाला गेट दाखवतो. ही जी चालली ती लाईन नाही अजून, तर रस्ताच आहे. अजून लाईन खूप लांबवर आहे. रस्त्यालाच इथे गर्दी झाली अजून. इधर ही रखने का झेंडा. थँक्यू बाई. जय श्री श्याम. जर तुम्ही कधी आला तिकडे तर जेवढ्या लेफ्ट साइडला लाईन आहे त्या लेफ्ट साइडच्या लाईन मध्ये घुसा. तिथून तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल मूर्ती. त्यामुळे गर्दी कमी असेल राईट साइडला तर राईट साइडला जाऊ नका. म्हणजे तुमच्यावर आहे. जर वेळ असेल तुमच्याकडे तर लेफ्टला या. चांगलं दर्शन होईल बस. बघा किती गर्दी आहे तुम्ही. एवढी गर्दी रोज कोणत्या मंदिरात असणं तर इम्पॉसिबल. मित्रांनो, हे मंदिर आहे. जवळ येतोय तसं एक्साइटमेंट खूप वाढते माझी. व्हिडिओज काढून नव्हते देत तरी पण थोडासा एक सेकंडची क्लिप आली. बघितली असेलच तुम्ही. आणि तुम्ही पण या, नक्की या इथे. शेवटी रडायला आलो. मला आलं. 15-20 मिनिटांमध्ये दर्शन झालं आमचं. कसं वाटलं तुम्हाला? आम्ही परत चाललोय. आता हे बोलतात की परत जाऊया. आता जाऊया. आपल्याकडे टाइमच टाइम आहे. आपल्याला कुठे जायचंय. जाऊया परत. अरे ऊन आला की काळा दिसतो रे मी. मगाच्या पेक्षा थोडी जास्त गर्दी आहे ना.
मगाच्या पेक्षा ही लाईन खूप जवळ आहे त्यामुळे बघू, आता व्हिडिओ काढायला मिळाली. या मंदिरातून भेटला ना करायला तर फोटो येईल समोर. आता व्हिडिओ काढून ते प्रॉपर नव्हते देत कारण जसा व्हिडिओ काढत होता लगेच फोन खाली खेचत होते. पण त्याची मॅनेजमेंट होती ना खूप चांगली होती. एवढी गर्दी आहे इकडे पण मॅनेजमेंट. असं नाही की प्रत्येक कार्यकर्ता असं एक एक ठिकाणी उभा आहे, कोणच कुठे उभा नाही, तरी त्यांची मॅनेजमेंट एवढी चांगली आहे ना, खूप चांगली आहे आणि खूप मस्त वाटलं. तुम्ही पण कधीतरी या, नक्की या इथे. ते आधी स्टोरी ऐका तुम्ही, मग तुम्ही नक्की आलाच इकडे. आलास तर आम्हालाच कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला नाही कळलं तर मला विचारा, मी सांगेल तुम्हाला कसं Bio मध्ये जायचं, नंबर कुठे देतो. जायचंय. थोडेफार माहिती झाली आम्हाला त्यामुळे सांगू शकतो. लोकल टॅक्सीवाले, हॉटेलवाले. कमेंट करा, मी सांगतो तुम्हाला, नंबर पाठवतो. आता आम्ही चाललोय श्यामकुंडला. म्हणजे आधी श्यामकुंडला जाऊन हातपाय वगैरे धुवून नंतर मंदिरामध्ये जातात असं आहे. पण इथल्या लोकल्सला विचारलं तर ते बोलले की असं काय नाही, ज्याची त्याची इच्छा आहे. जो काय काय जण आधी करतात, काय काय जण नंतर करतात. त्यामुळे चला आपण नंतर जाऊ. पहिल्यांदा आलं तर चुकीचं होते. जाऊया, बघूया श्यामकुंड कसं आहे. आता श्यामकुंड मध्ये एंटर केलं आपण, आतमध्ये जाऊन बघू. सगळे भिजून तर येतात इकडनं, खोल पाणी असायला नको, बाकी काय पण असू दे. आता आपण आलोय श्यामकुंड मध्ये. दाखवतो म्हणजे श्याम. ओ सही आहे भाई. चला खाली आ जाओ. श्यामकुंड दिसायला तर खूप मस्त आहे. म्हणजे जे इंटेरियर आहे, जे डिझाईन आहे, खूपच भारी आहे. कुठले दगड वापरलेत काय कळत नाही, पण चांगले. पायऱ्या चुकलो की डायरेक्ट श्यामकुंडामध्ये. तुम्हाला व्हिडिओ काढता काढता पडायचं श्यामकुंडात. किसका? शीर का प्रकट स्थल है क्या? श्यामकुंड तर तुम्ही बघितला. आता आता थोडी शॉपिंग करू, प्रसाद वगैरे घरातल्यांना घेऊन जाऊ. मित्र आहेत आपले, त्यांना प्रसाद घेऊन जाऊया. गाडीत बसू आणि संध्याकाळी जयपूर मार्केट मध्ये फिरू. ते पण बघा तुम्ही. तिकडं मजा आहे ना. त्यामुळे कंटिन्यू ब्लॉग चालू ठेवा. पिंक सिटी मध्ये काय काय भेटतं आणि ते फेमस आहे ना, बांगड्या बनवतात ते कशाने तरी, तिथे पण आम्ही जाणार आहे. तुम्ही बघत राहा. विश पूर्ण झाली असेल काहीतरी, त्यामुळे आता आम्ही आलोय तोरण गेट जवळ. मग अशी आम्ही तोरण गेट पासून एंट्री नाही केली कारण आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलेलो. तुम्हाला तोरण गेट आणि इथे जो हात आहे, जो सगळ्या व्हिडिओ मध्ये दिसतो इकडचा, तो मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा आहे तोरण द्वार, जिथून एंट्री होते सगळी. हात आहे. जय श्रीराम. सर्व बघून झालंय, आता काय उरलं नाही. आता आपण जाऊ डायरेक्ट जयपूरच्या मार्केटमध्ये काय आहे ते बघू आणि सगळं तिकडचं ब्लॉग बघू. आता 2 तास ट्रॅव्हलिंग करून खाटूश्याम पासून आता आम्ही आलोय जयपूर पिंक सिटी मध्ये. आल्या आल्या पायनॅपल ज्यूस प्यायला चालू केलं. फ्रेश डायरेक्ट अननस टाकून त्याच्यामधून ज्यूस बनवतो. इकडनं आलो आता आम्ही साडीच्या दुकानामध्ये. कोणती साडी घेता रे? बांधणीची साडी काय असतं रे? बांधतात डिझाईनला आणि ते ओपन करताना मग त्याचे वेगळा थोडा डिझाईन येते, त्याच्यामुळे बांधणी बोलतात. आपण गुजरातला घेतली उघडल्यावर काय होतं त्याची? साडीच होते ना. साडीच होती. त्यांना दाखवू आपण ब्लॉग मध्ये.
तिला बोलतात बांधणे. ही बांधणी आहे काय? बांधलेली साडीला बांधणे म्हटलेस. ही तर ओढणी वाटते. मम्मी किती मारेल रे ही 500 असेल तरी. साड्या घेऊन झाल्यात. आता आम्ही चाललोय जे बांगड्या बनवतात, लाख असते त्याच्याने बांगड्या बनवतात, तर ते फेमस आहेत जयपूरमध्ये खूप. तुम्ही त्यांचे रील बघितले असेल, माहिती नाही मला, मी तर खूप बघितले. आता मी त्यांना शोधतोय, सगळ्यांना विचारतोय कुठे राहतात ते. ते जवळच कुठेतरी आहे, जाऊया आयडी बघूया. पण भेटलंय. आयडी दाखवू शकतो तो. आयडी बघा आणि या. उलट तिथं असेल. उलट दिसते तर मोबाईल उलटा करा. आइए बेटा, आइए देख लीजिए, स्टाइलिश है ये, देखिए आप। आम्हाला दे. इससे क्या होता है अंकल? ये अपन जो ये है ना, वाइट डाल रहे हैं ना ये अपन। बाल आ रहे हैं ना, हाँ। बड़ी बड़ी बाल बाल, हाँ। ऐसे बाल ये आएंगे। आंटी और एक मेरे को ये वाले चाहिए. ए तुला आणि मला सेम घेतले ना. ये दिले आधे का पीस, साइज में तो बड़ा है। हाँ ये हो रहा है, सही है, बट बहुत बड़ा नहीं है। अभी छोटा होगा, लास्ट में तो जाएगा। अच्छा चलो, ये मेरे को फिर ज्यादा ताकत लगा। मेरे को भी दिखाओ. और इसका चाहिए। आपके कितने पीस है टोटल? मेरा एक है बड़ा वाला, बाकी दो है छोटे। ये आपका एक है बड़े में, एक बड़ा। पहला बना ना आपने वो ब्लैक एंड व्हाइट। अच्छा, उसमें 3 चाहिए मेरे को। एक तो आपका, एक मेरा, और एक 2 इसको चाहिए, और एक आपको और। हो गया. नहीं बस हो गया. मुझे एक चाहिए. एक आपको चाहिए। इसका साइज भी ले लो एक बार। इसका सेम है ना मैं. थोड़ा सा तुझे वेगळी डिझाइन है ना। ज्यादा हो जाता है, कोई दिक्कत नहीं। देखो कितना ये धीरे धीरे हार्ड हो जाएगा। जब तक ये धीरे धीरे सूखता जाएगा, हार्ड होता जाएगा। पतला बनाओ, मोटा बताओ जल्दी। कितना मोटा? हे जाड पाहिजे, पतला. और पतला कितना पतला? ये पतला बन गया, वो मोटा है। हा जेव्हा हे टाकतात तेव्हा वास बघ ना, कोणता तरी असा कॉफी नाही तर चाय सारखा असा काहीतरी वास आहे.
स्वीटचा बनतो ना. ये वीडियो पूरी मेरे को भेजना, इंस्टाग्राम पे डालेंगे। आपका आईडी होगा ना इंस्टाग्राम पे? हाँ आप भेजोगे ना, फिर उस पे डाल, चलेगा। यूट्यूब पे डालने वाले ब्लॉग? यूट्यूब पे भी डाल देंगे, उस पे आप डाल देना यूट्यूब पे, और इंस्टाग्राम पे हाँ मेरा चलेगा। बेटा डाल देगा। मस्त वाला। सब कलर आ रहे हैं, अब आप इसको पास से देखना कितना प्यारा होता है। बांगड्या तर तुम्ही बघितल्या, बांगड्या बनवता बनवता रात्र झाली आता. आता काहीतरी खाऊया आणि घराच्या इथे जाऊ. लेकर आले की नाही? तर मित्रांनो आमची ट्रेन आली आहे. आमची ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली आता आणि आम्ही चाललोय. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आणि ट्रिप कशी वाटली नक्की सांगा. आणि अजून एक मी ब्लॉग टाकेल की किती खर्चामध्ये ही ट्रिप झाली, त्यासाठी मला नक्की फॉलो करून ठेवा.